आजची युवा पिढी वाया गेलीये. आजच्या युवा पिढी समोर ध्येयच नाहीत, आदर्शच नाहीत, अशी तक्रार देशातील प्रौढांकडून सतत केली जाते. समाजातील अनेक स्तरांतून युवकांप्रती प्रचंड उदासीनता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे देशाचं भवितव्य धोक्यात असल्याची भाकीतही वर्तविली जात आहे. पण अशा या नकारात्मक परिस्थितीतही आशा की सुनेहरी किरण बनून अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी कट्ट्यांना रणभूमी बनवून समाजातील विविध वंचित घटकांसाठी लढताना दिसतात. अशाच या फौजांतली एक दृष्टी विविध महाविद्यालयातील, विविध शाखेतील, विविध वयोगटाची, विविध भागांतून आलेली, परंतु एकाच ध्येयासाठी समाजातील एका वंचित घटकासोबत आपल्या परीने काम करणारा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हा एक गट. मूळचा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचा असलेला सागर धुमाळ याच्या संवेदनशील मनाने साकार केलेली संकल्पना म्हणजे दृष्टी. फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षण काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपर्कात आल्यानंतर भेटलेल्या शाकिरा इनामदार यांचे स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगता यायला हवे हे शब्द त्याच्या हृदयाला भिडले व त्या क्षणापासूनच मनातील अमूर्त तळमळीला आकार देण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला. महाविद्यालयातील विविध गटांच्या प्रमुखांना आपली संकल्पना समजावून सांगितल्यानंतर दृष्टीच्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात किमान प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांसाठी म्हणून काम करायचे ठरले. अमर खारतोडे, मोहसिन शेख, अमित मोहिते अशा अनेक सहकाऱ्यांसोबत घुगे सर, रणपिसे मॅडम, काटीकर सर यांच्या सहाय्याने व मार्गदर्शनाने पुढे अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी या कामात सहभागी झाले. 26 जानेवारी 2013 या दिवसापासून दृष्टीची औपचारिक स्थापना झाली. खरं तर गेल्या वर्षी 22 सप्टेंबरलाच दृष्टीने आपले काम सुरू केले होते. पुणे विद्यापीठात धनंजय भोळे सर यांच्या भेटीनंतर प्रेरित होऊन अनेक कार्यदृष्टीने यशस्वी केली. 15 ऑक्टोबरला लायन्स क्लब आणि महाराष्ट्र अंध संघ यांच्या समन्वयाने आयोजित पांढरी काठी दिनानिमित्तच्या रॅलीत केलेले काम असो, वाडिया महाविद्यालयाला दिलेली भेट असो, 1 व 2 डिसेंबरला आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रातील योगदान असो किंवा विविध परीक्षांसाठी केवळ बाहेरून लेखनिक उपलब्ध करून न देता स्वतः लेखनिक बनून केलेले काम असो, या सगळ्या मदतीनंतर मनाला जे समाधान मिळाले ते शब्दात व्यक्त करता येणे शक्यच नाही. फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दृष्टीने एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्या व्यासपीठावर आमच्या या मित्रमैत्रिणींनी सादर केलेला कलाविष्कार कौतुकास्पदच नव्हे तर आश्चर्यचकित करणारा होता. तसेच महाविद्यालयातील सोशो क्लब आणि दृष्टीच्या समन्वयाने प्रियदर्शनी उद्यानातील उपक्रम, गेम्स फॉर ब्लाइंड स्टुडंट यातून तर आम्ही बरेच काही शिकलो. आम्हाला गरज तुमच्या सहानुभूतीची नकोच आहे, हवाय तो सहभाग एका सामान्य नागरिकाप्रमाणे.
म्हणजेच आम्हाला सिंपती नकोय, इम्पती हवी आहे, हेच प्रत्येकाचे म्हणणे होते. ह्या कार्यक्रमादरम्यानच विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी अशी अनेक जण भेटली. त्यात आपल्या स्पर्श ज्ञानाच्या जोरावर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदविलेले विवेक दवे, तसेच अप्रतिम बासरी वादक फैयाज आतार, तसेच उत्कृष्ट वक्ते विनायक दूतही भेटले. या सर्वांना भेटून क्षणभर आपण डोळस असूनही अंध असल्यासारखेच वागतो असे जाणवून गेले. या साऱ्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांचा जीवन संघर्ष डोळसपणे बघून अंतर्मुख होऊन विचार केल्यास लक्षात येते, उत्तुंग भरारी घेण्यासाठी ते सज्ज आहेतच, परंतु त्यांच्या पंखात बळ भरायला हवे. त्यांच्या कोंदटलेल्या भावनांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. व्यावहारिक जगात स्वतःला डोळस म्हणून घेणाऱ्या या अंध समाजाने आपले प्रज्ञाचक्षु उघडून यांच्या सुप्त गुणांच्या वाढीस प्रोत्साहन द्यायला हवे. म्हणून आम्हा दृष्टी सभासदांचा हा छोटासा प्रयत्न. लुईस ब्रेल, हेलन केलर, सूरदास, रवींद्र जैन आणि आजही असे अनेक आपापल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणाऱ्या सगळ्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वच केवळ आरंभशूर न राहता अंतापर्यंत काम करूच. आम्हाला हवी आहे समाजातील सर्व स्तरांतून, सर्व वयोगटातून प्रत्येकाचीच मदत, एवढीच अपेक्षा. दृष्टीबद्दल एका वाक्यात सांगायचे झाले तर एवढेच. दृष्टी प्रज्ञाचक्षूंसाठी काम करत नसून प्रज्ञाचक्षूंसोबत काम करते आहे. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटेन, ज्योत पेटण्यास दिव्यास वात पाहिजे, ज्योत पेटण्यास दिव्यास वात पाहिजे, चांदणे पहावयास रात पाहिजे. ध्येय गाठणे नसे कठीण कोणते, ध्येय गाठणे नसे कठीण कोणते, सारखाच ध्यास तो मनात पाहिजे, सारखाच ध्यास तो मनात पाहिजे.